लोकशासन आंदोलन पार्टीचे कार्यकर्ते मारुती जाधव यांनी पीएसआय मोहम्मद युसुफ मुजावर यांच्या विरोधात अनोखं पोतराज आंदोलन करत निषेध व्यक्त केला। लोकशासन आंदोलन पार्टीचे नेते राजाभाऊ दिंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्यकर्ते मारुती जाधव यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पीएसआय मोहम्मद युसुफ मुजावर यांच्या विरोधात अनोखं पोतराज आंदोलन करत निषेध व्यक्त केला। संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसंच त्यांची पोलीस खात्यातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। 4 हुतात्मा पुतळा परिसरातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा देत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट इथं पोहोचली। तिथं मारुती जाधव यांनी पारंपरिक पोतराजाच्या वेशभूषेत आंदोलन करत शासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की पीएसआय मोहम्मद युसुफ मुजावर यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची तपासणी करून जर कोणतीही अनियमितता आढळून आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसंच निष्पक्ष चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यानंतर आंदोलनकर्त्यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जाऊन पीएसआय मुजावर यांच्या कार्यपद्धतीबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं। पोतराज आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची दखल घ्यावी आणि संबंधित मागण्यांवर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली।